प्रीतीचं आले बहरून आपल्या दोघांचं नातं जुळलं आपल्या दोघांचं नातं जुळलं मन माझं तुम्हावरी झडिलं मन माझं तुम्हावरी झडिलं मन माझं तुम्हावरी झडिलं आता मला खरं पटलं का नाही माझ्या प्रेम आहे तुम्ही आता 10 वाजता यायचं मला तुम्हाला हो लागतो का हो तुम्हाला घेणार आणि फुलं कशाची धोत्रीची अरे प्रेमात फुलं कशाची असते धोत्र्याची आणि मग तुला कळत नाही मोगरा म्हणा गुलाबाचं फुल म्हणा गुलाबाच्या पाकळ्या अशा मालाचा विडा गादीवर मालाचा विडा बेर 1-2 बेर लागेल तुंबा असलं जरा बेर मध्ये मी सोडून प्यायचे हा असं का मटण आणते बोकडाचं मी कोपड्यात काप नाही असं आहे का मग तुम्ही 10 वाजता बरोबर या बोकड गावात कापलेलं पाहिजे बरं का नाही तर शेरड बिरड कापते बोकडात बरोबर बोकड झालं बरोबर बाय बाय जमलं कसं आहे तेव्हा जवण्याला गावात बाहेर काढलं म्हणून बरं झालं ते लावले माझ्या माझ्याच उडायला लागले त्याच्या आयला का मला बी नावाचा शंकर म्हणतात बोकडाच मटण का तुला बोकडाचा अंड सुद्धा देत नाही नको काळजी करू त्याला सातारा जिल्हा थरथर कापतो असा नामांकित फौजदार कोण असेल गडगडे भाऊसाहेब त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्यापाशी केस नोंदवतो आणि दोन्ही हवालदाराची नावं त्याला सांगतो माझी कपडीच कशी मला मिळत नाहीत बघायचं आहे चंदा म्हणते काय चंदा नावाची चंदाने कपडी धुण्याचा धंदा तुला बी दाव तुम्हाला बी नावाचा शंकर म्हणते ती जातो गडगडे भाऊसाहेबांच्याकडे गडगडे भाऊसाहेब कुठं ड्युटीवर गेलेत का काय पोलीस स्टेशन मध्ये असतील बहुतेक चौकशी केली पाहिजे हे त्यांच्या पाठीमागे अनेक व्याप असतील गडगडे भाऊसाहेब म्हणजे तरकीबच माणूस आहे वळला म्हणजे लय वळते अजंबाईला माहित आहे ठीक आहे काय करतात बघू भाऊसाहेब
संपूर्ण राष्ट्राचा वसूल गोळा करायचा आहे. वसूल गोळा करून 8 दिवसाच्या तो वरती वारफंडाला पाठवायचा आहे. तेव्हा वसूल कितपत गोळा झालाय, आता 4-5 दिवस झाले वसूल चालू आहे. किती वसूल गोळा झाला त्याचा हिशोब केला पाहिजे. बाकीचं राहिलेलं पुन्हा बघू. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. गरीब आहे हो. हो. आम्ही केवढा केवढा मोठा आणला चालत. मग 45 वेळा हाड्या मारल्या. नमस्कार साहेब. नमस्कार. अरे पण हिशोब करत बसलोय. कशाचा हिशोब करताय? हा हिशोब संपूर्ण राष्ट्राचा वसूल गोळा करायचा आहे. निमाचा वसूल गोळा झाला, निमाचा राहिलेला आहे. तो वसूल गोळा करायचा. त्या किती वसूल गोळा झाला याचा हिशोब करत बसलो होतो. म्हणजे कोण तू? हा मी गरीब आहे. कुठं आला? तुझं गाव काय? तालुका कुठला? जिल्हा कुठला? तुझं नाव काय? तुझ्या बापाचं नाव काय? तिथेपर्यंत कसं तोंड आहे का पट्टीची गिरण आहे? आता उघडा असंच आरोप्याला विचारता का? अहो त्याला काय वाचत राहून कुठल्या मला काहीतरी बघू दे. खेळत नाही. हे? आम्ही बोलल्याला खेळत नाही. कळत नाही की साहेब. ते का नाही? पण एकदा संगत बोलल्यावर मी पुंच्याच उत्तर द्यायचं सांगा. सांग. मी परक्या राष्ट्रातला पोलीस माणूस. स्टेशनला येण्याचं कारण काय? हा असं विचारा. आणि असा उंडका बोरका का फिरतोय? अजून काय झालं बोलू का नाही? सांगू का काय? कोण? हं? मी नेमकं काय घडलंय तुझं? परक्या गावाचा माणूस, परक्या राष्ट्राचा माणूस म्हणून सांगतो. अहो साहेब. तू इथं आला? होय साहेब. आला ना? हो. पोलीस स्टेशनला आला. हो हो. आमच्यापर्यंत आला. अरे आहे का? होय हा? होय. मग सांग ना, कशासाठी आला? काय काम होतं तुझं? नेमकं हा. काय आहे? काय गुन्हा केला? का गुन्हा तुझ्यातून गुन्हा घडला तर तुझ्यावर कुठे गुन्हा केला हे आम्हाला समजलं तर आम्ही काय करणार आहे? हा? अहो सांगू द्या आम्हाला साहेब. रडतोय. साहेब मी एक परक्या राष्ट्रातला माणूस आहे. बा. रात्र झाली म्हणताना तुमच्या राष्ट्रात मी रात्री मुक्काम केला. माझं नात्या गोत्याचं कोणी नाही, पै पाहुणा नाही, इथं कोण असणार आहे तुझं नात्या गोत्यांना? कोणी सुद्धा नाही. म्हणून मी या धर्मशाळेत झोपलो होतो. आणि धर्मशाळेत झोपलो असताना साहेब तुमच्या गावची ती धोब्याची चंदा आली. हो? चंदा धोब्याची चंदा. धोब्याची चंदा. तिने काय केलं? टाळ्या वाजून दमली. मला एक टाळीचा इशारा केला का? उठवायला. तुझं तिथं लपड होतं काय? नाही होत. मी परक्या राष्ट्रातला माणूस. मग उठ ना मी. मग तिने टाळे वाजून इशारा का केला? जागा करण्यासाठी. म्हणजे तू मी झोपलेला होता? झोपी गेलेला. कुठे झोपला होता? टाळी. अहो धर्मशाळेत झोपली होती की साहेब. अरे ती धर्मशाळा लुटून किती वर्ष झाली? हा? मग मी शाळा लुटून काढून पुन्हा अंगाने सगळं स्वच्छ करून झोपायचो. माझं तुझ्यापर्यंत तरी जागा लुटून झोपायची का नाही? त्या घाणी झोपलाची. अहो त्या बिचारीला दया द्या असेल म्हणून तुला भगवान- झोपवलं असेल. घाणीत का झोपला? परक्या गावचा माणूस. भगवंतानं तुला माझ्या माहिती असणार आहे. हा? मग काय तिला माहिती असणार का इथली? तुला कशी मी आई घातली ती. हा काय रे देवा, सगळं राष्ट्रीय राष्ट्र असला का काय कळलं नाही. हो साहेब गाबड्याचा चिंडू सुद्धा तुम्हाला पूर्ण एवढे आहे. अहो साहेब ऐका की माझं. या धर्मशाळेत झोपला असताना चंदाने मला हलवून उठवलं. का? तुला उठता आलं नाही? जागा हो ना हो. झोपेतून जागा होईना. हा, तुला उठवता आलं नाही का? माझा मी काय उठवते चालून कटाळलो साहेब. कसं उठणार सांगा. अजून उठवलं म्हणून सांगतोय. उठवलं काय करायचं साहेब. आणि माझी कपडी घाण झाली ती म्हणली साहेब. बरं. तर मला म्हणली तुम्ही परक्या राष्ट्रातला माणूस, तुमची कपडी घाण झाली ती तेवढी कपडी द्या, मी धुवून आणून देते. म्हणजे त्या बाईला तुझी दया आली. दया आली. हा असं विचारा साहेब. दया आली. त्या दयेच्या पोटीची कपडी घाण झाली तिला बघवलं नाही. हा. कारण का ती धोब्याची चंदा. धोब्याची घाण चंदा. झालेली कपडे तिला आवडत नाही. ती स्वच्छ करून द्यायची. हो तिला घाण झालेली कपडे आवडली नाही. नाही म्हणून तिने तुला तुझी कपडी मागितली. मागितली. पण मी म्हणलं आता तू बाई तुझा धंदा आहे. हा आता धंदा म्हटल्याच्या नंतर 4 रुपये तू मागून घेणार. हा तर माझ्यापाशी रुपये सुद्धा नाही. साहेब तुम्ही इतकं मोठे दराऱ्याची माणसं, हो इतकी नावाची माणसं, हो. साहेब मी तुमच्याकडे केस करायला आली, हो. पण तुम्हाला गोचारेन म्हणलं तर माझ्यापाशी रुपये नाही साहेब.
कुणाला विचारतो काय गुळ चालील म्हणलं, तोंड गोड करीन म्हणलं तर काही नाही माझ्यापाशी. हो चाळीस बोलतोस का नाही हो, काही माझ्यापाशी नाही साहेब. देऊ नको का? देऊ नकोस, मला हाताने मारायची सवय नाही. आहे की काठी आहे, पायताना आहे, आहे. बोल बोल बोल. मग नावाची चंदा म्हणली, माझा कपडे धुण्याचा धंदा, आता तुला पैसे द्यायला नाही तर ती म्हणली मी तुमच्याकडून रुपये घेणार नाही. शर्टाची धुलाई उपरणीची धुलाई शर्ट, धुळीचा दर मिळून एक पैसा घेणार नाही असं म्हणल्यावर साहेब मी कपडे दिले ती. म्हणजे नावाची चंदा, नावाची चंदा, धुण्याचा धंदा, कपडे धुण्याचा धंदा, शर्टाची धुलाई, उपरण कपड्याची धुलाई, शर्ट धुळीचा दर, एक पैसा घेणार नाही. म्हणून तुझ्या बाईला कपडे घे. बावड्यापणात आपली अरे ती त्या बाईला तुझी दयाच आली. दया आली नाही. तू परक्या नव्हता, होय. बिगर ओळखीचा माणूस. होय साहेब. असं घाण कपड्यात कसं फिरणार? नाही साहेब, हा? एवढी कपडे एवढी मिळवून द्या. असं करतोस का? काय करू सांगा. मी खाली बसू का? होय. माझ्या डोक्यावर पाय ठेवतोस का? म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आता प्रेमात बोलताय म्हणताना जवळ या आले, खुर्चीला काय समजणार? गरीब आहे म्हणताना या खुर्चीला काय समजणार? अहो, तुम्ही गरीब आहोत. त्याचे का खुर्चीचे पाय देतोय? हा? धडगडे भाऊसाहेब त्याच्या मला सात-आठ जिल्हा आम्हाला सरकार कापतोय. माहिती आहे साहेब. नाव ऐकलं की गाव नाही, गाय सुद्धा गाव टाकते. होय होय. टाकते, मला माहिती आहे. जर्शी गाबडाले किती घेताय पैसे? एखाद्याची वारच पडत नसली तर खच काय करायचं? मी काढू तसले बिसलं काय येते का म्हणते मी. वाट पडण्याचा त्याला चप्पल बांधायचे तुला माहित नाही, कोणी सांगितलं नाही. मी कशाला मसराकडे गुराकडे जा. देणार ठेव. बर बर. वाट पडण्याची चप्पल बांधत जा. तेवढी कपडी माझी ए, चंदाने कपडी तुझी नाही. तुमच्या नावाचा दरार आहे, हा. तिने नेहे तेवढी कपडी माझी वसूल करते. हा? तू तक्रार नोंदवायचा ना? हो. तुझं गाव, तालुका, जिल्हा, तुझं नाव, तुझ्या वडिलाचं नाव, आडनाव, हे सगळं नेऊन घ्यायला लागते. हा, घ्या की. हा. सगळं फळे साहेब वारे. हे घ्यावंचा विचार नाही. त्याला तर काय म्हणायचं? हा? त्याला वार नंबर नेमून दिले, बसून गोळा करण्यासाठी गेले. होय. जे त्याची भक्त आहे ते तिकडे गेली असते मागायला, आहे का नाही साहेब? कुठे गेले असेल म्हणून सांगतोय रे. ज्याची त्याची भक्ताकडे गेली असते मागायला. तिकडे आलाय, इथं आलाय. नावाचा शंकर म्हणजे शंकर. भक्ताकडे जायला तू काय वाज आहे का? पुढे 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 काय कराय? निशा पाय देऊ पुढे सोडणार नाही. जर काय कागाळ केलीस नाही नाही नाही. तर तुला माहित आहे मग आपल्याकडे हत्यार काय आहे, नाही, नाही, सांगत नाही, नाही. गप बसायचा. गपचूप बस. हा बोला. याची केस नोंदवायची आहे. घ्या पेन, घ्या पेन. माझ्याकडे नाही. नाही बाळा तर पेन. पेन नाही ठेवून नाही. अहो, कुठला पेन आला? तुझ्याकडे पेन नाही. विनय भंगवतोय साहेब. पेन कुठे गेला? अहो आता काय पोलीस स्टेशन मध्ये तुमच्यापाशी पेन नाही म्हणल्यावर काय अवघड आहे? हा हाय. आबा आबा एवढा महत्वाचा पेन आहे, पेनावर पेन ठेवलाय. आग लागली या जागेला त्या पेनाला. अरे बाबा. काय रे? हो? तुझ्या गावाचं नाव काय? हा असं विचारा. नाव सांग. सांगतो ना साहेब. गावाचं नाव गावाचं नाव निरगुडवाडी. काय म्हणलं? काय? निरगुडवाडी. निरगुडवाडी भारताच्या नकाशात आहे. छोटस गाव आहे, 10-20 घराचं. वाडी असत. निर्गुणवाडी म्हणते. वाडी असं छोटीशी वाडी. छोटीशी वाडी. कुठचं एका साईडला कोपऱ्यात आहे, नकाशात कोपऱ्यात. नकाशात नोंद केली नाही. नसेल नसेल किंवा असेल काय माहित नाही. गाव निर्गुणवाडी. नाही होय. तालुका एरंडमुंगली. गाव निर्गुणवाडी, तालुका येऊन झाडाचे नाव सांगतो काय रे? हाच तालुका. जयत, आष्टा, वाळवा, बिजवा, आटपाडी, पिडूपाडी. निर्गुणवाडी तालुका छोटे छोटे तालुको असेल असेल. तशा पद्धतीने हा तालुका आहे. हा हा एरंड. येरणमुंगली होय. होय म्हणतो आम्ही. गाव निर्गुणवाडी, नाही म्हणू का मग आता सांगा बरोबर. गाव निर्गुणवाडी, तालुका येरणमुंगली तालुका आणि जिल्हा रे जिल्हा वाडापूर. गाव निर्गुणवाडी, तालुका येरणमुंगली, जिल्हा वडापूर. एकतरी गावाचं नाव आहे का रे? हा तरी झाडाची नाव सांगतो. खरं गोष्टी खोटं बोलत नाही साहेब. हा? खरी गोष्टी. वेगळे भावसाहेब म्हणतात. मला माहिती आहे. चर्चा करतो. कापली. कापली. तेव्हा तुम्ही म्हणणार
जेव्हा तुम्ही भांडण लावा तेव्हाच गप्प बसते मान. नाहीतर गाव सगळे थरथर थरथर करते मला माहित आहे. गाव नंदुरबार तालुका येळमुडी जिल्हा वडापूर. होय 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 हे खरं. तुझं नाव? माझं नाव हा शंकर. वा 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 वा. भगवान शंकर. भगवंताचं नाव गौरी शंकर. काय करता? काय काय करतोय? तुम्ही म्हणलं नाही वा 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 म्हणलं तू काय केलं? गळायला लागले ते काय म्हणून केसानं वडून काढल्या इकडे लई पळायला लागले म्हणून अरे गाढवा, थोपडून मी वा का म्हणालो? त्यानं सगळी झाडाची नाव सांगितली. गाव नंदुरबार तालुका येळमुडी जिल्हा वडापूर आणि त्याचं नाव विचारलं तर शंकर. शंकर म्हटल्यानंतर देवाचं नाव आलं. मला आनंद झाला म्हणून मी वा म्हणालो. माझ्या डोकीत वा झाले तर केस वाढलेली दिसली यंदा. सवय झाली नाही म्हणून केस वाढवली. त्यामुळे वा झाले तेवढं हा. त्यानं त्याचं नाव शंकर सांगितलं. मनाला समाधान वाटलं. देवाचं म्हणून त्याची नाव. वा म्हणालो. देवाचं नाव हा. गौरी शंकर. तुझं नाव शंकर. होय शंकर. गाव नंदुरबार तालुका येळमुडी. तुझं नाव शंकर. गाव नंदुरबार तालुका येळमुडी जिल्हा वडापूर. वडापूर. तुझं नाव शंकर. हो. वडिलाचं नाव? वडिलाचं नाव व्यंकर. तुझं नाव शंकर आणि वडिलांनो व्यंकर. शंकर शंकरची काय काय भानगड आहे? वडिलाचं नाव अगोदर व्यंकर. पुन्हा मी जन्माला आलो. हा. म्हणजे वडिलाच्या नावाला माझ्या नावाचं कुठेतरी यमक जोडावं. हा. बापल्या कुठेतरी एकमेकाला चिटकावतं. यमकच्या बाबतीत यमक म्हणून वडिलाच्या नावाचा आणि मुलाच्या नावाचं यमक जुळावं. म्हणजे बापल्या जवळ आलं जेव्हा कशाला आलं? ये मग ना हा म्हणजे यमक आणि यमक जुळावं. शंकर व्यंकर हा होय होय साहेब. तालुका येळमुडी. येळमुडी. होय होय. तुझं नाव शंकर, वडिलांचं नाव व्यंकर हा आणि आडनाव हा आडनाव लंगोटी वरकर. गाव नंदुरबार तालुका येळमुडी जिल्हा वडापूर. गाव नंदुरबार तालुका येळमुडी जिल्हा वडापूर. लंगोटी वर कर नाव शंकर, वडिलांचं नाव व्यंकर, आडनाव लंगोटी कुणाची वरकर? लंगोटी कुणाची लंगोटी वरकर? लंगोटी वर कर काय का लंगोट आहे त्याला मला मारले ना. मग मी कुणाला मारू? मी एकटा मार खायला. आता मी कुणाला मारू? साहेब माझ्यावर अन्याय होतोय. गरीबावर अन्याय होतोय. होय साहेब. असले माणसं पोलीस स्टेशनला कशाला घेऊन येतात? लोक तापलं लोक. थोडस पाणी आणा. आता गरम झाला. आता गरम झाला. थोडस पाणी डोक्यावरती होतं. चमच्याभर थोडं. उगाच चमच्याभर थोडं. कशी मी येऊन आई घातली काय कळलं. डोकं तापलं म्हणलं मस्तक तापलं. थोडस पाणी डोक्यावरती होता. घागरच्या घागर पूर्ण घागर डोक्यावरती होती तुम्ही. भिजाय नको भिजाय नको माता माता भिजाय नको माता भिजवतात का? घागरच्या घागर डोक्यावरती होतं. माता भिजवतात का? आता माता भिजवतात. जटवाले मायवानी केस राखले भिजाय नको काय सांगितलं? जटवाली बाई दिसली. ही बारकी बारक्याची केस भिजाय नको का माता तेवढ्याला भिजत नाही. हिरीत नेऊन गोड व्हायचं. थोडं पाणी थोडं
तुला सांगतेस जावा मी येणं मी तुम्ही काय करू जावा टपके घेऊन या टपके हा बिरकुटवाडी चालू का यार जिल्हा वडापाव तुझं नाव शंकर वडिलाचं नाव त्याचं आज नाव बघू तुला डोकं हलकं होण्यासाठी थोडीशी टक्के नाकामध्ये घाला म्हटलं सगळा डबाचा डबा आणून नाकामध्ये घाला. नाक नाक बघू लय लिपले काय तू जाम झाले काय एवढी तपकीर नाकामध्ये घाल म्हणताना इतकी बोकात भरते ती काय रे शंकर्या गाव नंबरवाडी तालुका रंगुटी केला वडा फुटतो शंकरवाडीलाच नाव व्यंकर रंगुटीवरचं पोलीस स्टेशनला खाला कशासाठी पोलीस स्टेशनला आला तीच तक्रार नोंदवायला ती धोबेची चंदा बर 3 वाजे कपडे घेतले तुला काय सांगायचं ना जर सांगे बिघडलास काही शेट काढतील हवादार म्हणतात हातला अंतर बघ की तुला जाऊ तुझ्या साहेब त्या धोबीच्या चंदाला माझे कपडे नेले आता आणून देतो म्हणली आणि माझे कपडे नेले साहेब तेवढी कपडे द्या हो असं सांगा कोणाकडे ती कोण चंदा गिरायचं म्हणे कोणाला घ्या चंदे काय करतेस हा बिर्याणी खातेस बिर्याणी खातेस काय हा मी चिकनची खात नाही बिर्याणी ये इकडे लवकर बोलावून घ्या अजून टायमिंग सांगितलं टायमिंग कायला गाडव लागू तिकडं तो शंकरी आहे ना आहे का तिकडे साहेबाकडे गेले गडगड तो माझी कपडे घेतली ते चंदी ना त्याला सांग आपलं काही सांग त्याला म्हटलंय आपल्या दोघं सांगितलं काय नाही नाही त्याला सांगितलं सांगितलं म्हणलं तर बघ म्हणलं तरी मला त्याने थोपडा लावून घालवलं इथं कोण आहे गडगडे भावसा खूप आहे नमस्कार साहेब काय झालं असायला काय झालं हे शिंद्याचं सांग म्हटलं काय तुला तेव्हा कुठल्या डब्यात तोंड बुडवलंय पिठाच्या त्याच्या डब्यात तोंड बुडवलं. काय तुझं नाव काय चंदा काय म्हणाली चंदा स्वागत करता हा चांगला काढलाय की धंदा कसला सरकारचे माणसं आमच्या रस्त्यामध्ये येतात हा त्यांची कपडे घेते धुण्यासाठी कुणी पुन्हा परत येत नाही कुणी घेतली नाही अशा रस्त्यातला माणूस आपल्या गावामध्ये आलाय मग त्याला आमच्या तक्रार नोंद केली आहे की कपडे नेले कोण हा अजिबात घेतली नाही मी काय तरी सांगतोय मारुतीला बाळा शंकर शंकरला कुठे होता तालुका येळमुडी जिल्हा शंकर्या ज्या बाईला तुझे कपडे नेले त्या बाईला ओळखतो तिला ठेवल्या साहेब म्या कुणी पण त्या बाईला तू ठेवली पोलीस स्टेशनला तक्रार करायला कशाला असेल घराच्या घरात मिटवायचं नाही का दोघात ठेवल्या देणार
ज्या बाईनं कपडे माझे नेल्यात त्या बाईला मी पक्की देणार ठेवली बोटाकडे बघ. साधा औषध आहे की काय रेडे गांडीत बोट घालायचं नको झाले काय रेडीच्या गाडीत बोट घालतात नाकात बोट घालतात. कशात घालते मला काय माहित नको झाले काय नाही नाही त्या बोट जिकडे जाईल तिकडे बघायचं. मग त्या बाईला ओळखतोस ना? हो ओळखते होय साहेब जी मी ती बाई मी ताई बाई साहेब मी ती बाई साहेब तुमच्या बाया पडतो इतकी बाई करत साहेब साहेब काय शपथ घरात मोठं घरात का मोठं त्या बाईने माझे कपडे दिले मग त्या एका जागेला उभं राहून सांगतात काय माझा तुम्ही बोट फिरल तिकडे फिरवलं म्हणताना मला फिरवं लागलं फिरत पण एका जागेला उभं राहून सांग ना. बरोबर नियमात आली होती काय तर मी नाही मातावलं तुझ्या काय नियमात आली संजय बोला या माणसाची कपडी घेतली नाही हो घेतली मी ए लबड बोल नका ए. ए, ए, बाई. आवाज बंद. ए, तिला ए, सांगतोय, बाई, अजिबात लबड बोल. बोलत नाही. ए, लबड हा, बोल. हा. ए, अजिबात नाही. अजिबात नाही. होय, साहेब, माझे कपडे घे. नाही घेतली मी कपडे. योशेचा हात. फुल आहे ती फुल हात कशी असते शेत हे पोलीस स्टेशन आहे. हा तुम्ही घरात आहे काय? नाही हा सणावाराला जोगाची भांडणाचा मी कपडे घेतले लबाड बोलते साहेब ती साहेब बाजूला तिथं बरोबर बोल. माझा विश्वास नाही तुमच्यावर साहेब त्या माणसाची कपडी घेतली त्याला घालवा आधी काय मग सांगते तुम्हाला त्याला गेटच्या बाहेर हा घाल. हा घालवा सरकार बँकेला कुठे वाटतं गाव निगुडवाडी तालुका येणमुंडी जिल्हा वडापाव. देतो म्हणली ना देतो म्हणली अरे अजून गुन्हा कबूल कर. जितू म्हणली काय जितू म्हणली खाल्लं मार दे तिला ते मला सांगायला लागत नाही. होय, होय. प्रॅक्टिस आहे तिथं. हं? तू गेटच्या बाहेर जा. मी हो आणि तुम्ही हा तुम्ही काय करता काय करताय म्हणजे गुन्हा कबूल करतोय. मग मी जवळ असू दे की तू कशाला? अहो मी गुन्हे म्हणजे अरे गारवा तू जर जवळ असला तर ती बाई होय म्हणणार नाही. मी तक्रार पक्षाचा माणूस आहे माझी तक्रार आहे अरे पण तुझ्या समोरची होय कशी म्हणेल? तू समोर असला तर होय म्हणणार नाही. हा म्हणजे मी नसताना तुम्हाला होय म्हणालोय हा सगळे पोलीस स्टेशनच असले दिसते मी असल्यावर होय म्हणायची नाही नाही मला लाजणार आणि तुम्हाला एकटं होय म्हणणार हा कसा बोलला? जावा जावा म्हणून देऊ तू जा गेटच्या बाहेर. मला कुठे जावा म्हणून सांगतोय. कपडे तुम्ही हे ना तर जा. काय म्हणजे त्या माणसाची कपडी घेतली कपडे काय घेतली घेतली का? तुम्ही माझ्याकडे येवा म्हणून म्हणजे तू त्या माणसाची कपडी घ्यावी. मी जर त्याची कपडे घेतली नसती तर तुम्ही माझ्याकडे आला असता का तो माणूस माझ्याकडे आला काय झालं? कपडी तक्रार नोंदवायसाठी. हो त्या माणसाची तू कपडी घेतली. मी घेतली तो माणूस माझ्याकडे आला हा आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तुला बोलवून घेतलं. हो मग ह्यात काय झालं? त्यात काय झालं म्हणजे गुन्हा कबूल करायसाठी तुला बोलवले. तसं नाही हो हा, का? माझं प्रेम बसले तुमच्या काय प्रेम असं प्रेमाचं नाटक लावून तो म्हणतात गेला खोटं खोटं नाटक लावायचं नाही. तिच्या समोर कशी बोलू म्हणतात तुम्हाला म्हटलं घालवा त्याला खोटं बोलायचं नाही. खोटं नाही हो त्या तुळशीच्या माळानं लोटणा घालून चालली. मला मला मग कोणाला चालणार मग नाही का? बरं. हा? आहे मी बघतोय बरं का साहेब इथे खिडकीवरनं लाच तुला जायला सांगितलं, गेटवर जायला सांगितलंय. खिडकीत तर काय बघू नको. तुम्ही कशी कपडे वसूल करताय बघतो काय बघू नको. जा कपडे पाहिजेत ना बरं बाई. जा गेटच्या बाहेर. तुम्ही माझ्याकडे यावं म्हणतात त्याची कपडे ठीक घेतली आहे तुझं माझ्याची प्रेम आहे. हा. बोलण्याला तुला मला भेटण्याला सवड नाही. हो, हो, हो. म्हणूनसाठी त्या माणसाची कपडे घेतली. मी लांबूनच तुम्हाला पाहिलं खरं होतं म्हणजे तुझं माझ्यावरची अहो, प्रेम आहे. खरंच प्रेम आहे खरं तर ही शपथ कुणाची कोणाची विचारली? काय माझी घेतो की नाही तुमची घेतो माझी नको. हा? माझं नजर दाबून मारची. नाही होत तसं साहेब पण तुम्ही असं करा इथे काय बोलाय नको 7-8 महिने झाला अटॅकमधनं 3 अटॅक येऊन वाचलो कसा तरी. हा भगवंताची मर्जी म्हणून पुन्हा नजर दाबून मारची. तुझा काय नियम नाही. कवाशी मारू मग काय का? कवाची मारू म्हणते. हा, मग आता बनताय म्हणताना तुम्ही म्हणलं मी हा तसा तुझा नियम नाही म्हणतो मी. असं बेलाय काय हा बेलाय तुम्ही
द्यायला नको का मग असं करा, माणसानं सावध असावं. सावध आहे पहिल्यापासून तुम्ही. मग असं करा, माझ्या घरी या 11 वाजता.